नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे 17,000 तलाठी भरतीची जाहिरात नक्की येणार आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही। 17,000 हा काही वृत्तपत्राच्या माध्यमातून दिला गेलेला आकडा, पण ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही एक प्रिंट मिस्टेक झाली आणि ह्या प्रिंट मिस्टेकचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीची तयारी करणारा जो विद्यार्थी वर्ग आहे यांच्यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली। पण ही लवकरच दूर झाली, कारण की पुढची माहिती वाचल्यानंतर 1700 ही जागा आहे या त्यांना निश्चित झाल्या। 1700 प्लस जागांची जाहिरात ही लवकरात लवकर येईल असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे। मग हाच मुद्दा आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। कधीपर्यंत ही जाहिरात येऊ शकते? आपण सरळ सेवेची तयारी करताय आणि सरळ सेवेची तयारी करत असताना यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय, आपल्याला अभ्यासाचा जो एरिया आहे तो एरिया सहजरित्या कव्हर करायचा असेल तर आपल्याला स्टेट बोर्ड जे आहे, स्टेट बोर्ड जे आहे ती सर्वात महत्त्वपूर्ण आहे। आणि ह्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी याची स्टेट बोर्ड बॅच ही चालू आहे। या स्टेट बोर्ड बॅचमध्ये 6वी ते 12वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे। याला शिकवलं जाणार आहे, तुमच्या डाऊट क्लिअरिंग इथे केले जाणार आहे। सोबतच तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअरिंग सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे। यामध्ये तुम्हाला लेक्चर्स प्लस PDF नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहेत, म्हणजे PDF नोट्स सुद्धा यासाठी उपलब्ध असणार आहेत, जे की सरळ सेवेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण काय सोर्स आहे, रेफरन्स सोर्स आहे। यामध्ये आपली ही बॅच पूर्णतः रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे, रेकॉर्डेड बॅच असणार आहे। यामध्ये आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम उपलब्ध असणार आहे, मॉक टेस्ट उपलब्ध असणार आहे, PDF नोट्स असणार आहे आणि व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे। ही महत्त्वपूर्ण बाब यामध्ये आपल्याला उपलब्ध ही असणार आहे। आणि याशिवाय आपल्याला डाऊट सेशन सुद्धा ऑर्गनाईज केले जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला ही संधी सोडायची नाही। आणि यामध्ये स्टेट बोर्डची पूर्ण बॅच ही आपली केवळ कितीला आहे, 1199 मध्ये ही बॅच उपलब्ध आहे। त्यामुळे खाली दिलेला जो क्रमांक आहे या क्रमांकावर आपण संपर्क साधायचा आहे आणि आपल्याला ह्या बॅचसाठी एनरोल हे आपल्याला नक्की करायचं आहे। ठीक आहे, यामध्ये बघा नागपूरमध्ये जी न्यूज आली होती या संदर्भामध्ये 1700 पदावर होणार तलाठी भरती आणि लवकरच जाहिरात येणार, कशी असेल पूर्ण प्रक्रिया ही जाणून घेण्यासाठी हे पूर्ण आर्टिकल या ठिकाणी आलं होतं। आणि ह्या संदर्भामध्ये इथं स्पष्ट सांगितलंय की 1700 तलाठी भरती, 1700 प्लस ती तलाठी भरती केली जाणार आहे, मेगा भरती आहे। यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी हा यासाठी पात्र आहे हे स्पष्ट केलंय। आणि ही जिल्हावार स्वरूपामध्ये रिक्त पदांची जागांची तपासणी केली जाणार आहे आणि यानुसार जिल्हावार ही जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे। महत्त्वपूर्ण बाब आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या माध्यमातून ही जाहिरात ही प्रसिद्ध ही केली जाणार आहे। त्यामुळे आपल्याला ह्या जाहिरातीवर विशेष लक्ष द्यायचं आहे। यामध्ये बघा नागपूरमध्ये राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी ही गेली आणि या महिन्यापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली चिन्हे दिसत आहे। आणि महसूल विभागाने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी भरतीची पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय हा घेतला आहे। आणि ह्या भरतीसाठी शासन स्तरावरती हालचाली सुरू झाल्याने शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा निकाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे आणि यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। म्हणजे प्रक्रिया जी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे। कोणत्याही क्षणाला मार्चच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात जाहिराती या सरळ सेवेच्या या येणार आहेत। राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा ही ऑलरेडी केलेली आहे, त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती सांगितली आहे। कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। आणि ही भरती MPSC कडून होणार नसून पुन्हा एकदा खाजगी कंपनीकडून होण्याची शक्यता आहे। मात्र ह्या संदर्भामध्ये ह्या वृत्तपत्रामध्ये दिलेली माहिती या संदर्भामध्ये जो प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला गेला आणि यामध्ये आशिष शेलार जे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहे यांनी ह्या संदर्भात स्पष्टता दिली की तलाठी पद भरती असली किंवा सरळ सेवेतील महत्त्वपूर्ण जेवढी पदं आहेत अ ब क ही सर्व पदं MPSCच्या माध्यमातून भरली जातील असं सुद्धा म्हटलं गेलं आहे। त्यामुळे एक प्रकारचा संभ्रमाची स्थिती या ठिकाणी आहे। ही परीक्षा तलाठी भरती कोण घेणार आहे यामध्ये ट्रान्सपरन्सी हवी आहे। मागच्या वेळेसच्या 23 मध्ये ज्यावेळेस तलाठी भरतीचा रिझल्ट लागला या संदर्भात मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती।
ज्या खाजगी संस्था आहे या खाजगी संस्थेच्या पारदर्शकतेवरती प्रश्न उपस्थित झाला होता आणि यातला जो गोंधळ होता ह्या गोंधळाला समोर ठेवून यावेळेस सरकारने सांगितलं की आपण ही परीक्षा ही MPSC कडे नेणार आहोत. पण वृत्तपत्रांच्या माध्यमातून जी बातमी समोर येते ती खाजगी संस्थेकडे पण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयारीत या दोन्ही पॅटर्नमध्ये राहायचंय. MPSC मध्ये पण राहायचंय आणि TCS IBPS ह्या खाजगी संस्था ज्या परीक्षा घेतात त्यांचा पॅटर्न सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही पॅटर्ननुसार आपली तयारी करायची आणि करिअर ऑर्बिट अकॅडमी ही आपल्याला या दोन्ही पॅटर्ननुसार तयारी ही करून घेत आहे. ओके. आता लास्ट टाइममध्ये ज्यावेळेस हे आलं होतं जाहिरात आली त्यावेळेस 11 लाख उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता 2023च्या तलाठी पद भरतीमध्ये. आणि या तलाठी भरतीमध्ये किती 11 लाख लोकांनी या परीक्षेला उपस्थित राहिले होते. 11.5 लाखांचे पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरला होता आणि छाननी अंती 4,466 जागांसाठी 10,41,713 हे विक्रमी अर्ज ही प्राप्त झाली होती. लक्षात ठेवा किती जागा होत्या 2023 मध्ये 4,466 आणि त्यापैकी किती मंजूर झाले ते 10,41,713 ही पदं म्हणजे या उमेदवारांनी फॉर्म भरले होते. आणि त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रामध्ये घेण्याचं नियोजन हे त्यावेळेस केलं गेलं होतं. आणि यामधला अजून एक गोंधळाची स्थिती काय होती, परीक्षा शुल्क. आणि या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे आणि या आधारावर सुद्धा MPSC कडे ही नेली जावी. परीक्षा शुल्क हा माफक आहे, विद्यार्थ्यांना परवडणारा असावा. ग्रामीण भागामध्ये 1,000 रुपये जी फी लावली जाते 1,900 रुपये ही फी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. मग आपण UPSCचा कंपॅरिझन केलं तर UPSC मध्ये 100 रुपयामध्ये आणि महिलांसाठी आणि किंवा जे मागासवर्ग ह्यांसाठी मोफत स्वरूपामध्ये इथलची परीक्षा प्रक्रिया राबवली जाते. महाराष्ट्र सरकारमध्ये MPSC जी घेतली जाते ती 300-400 रुपयामध्ये घेतले फॉर्म भरला जातो आणि ज्या सरळ सेवेतून भरल्या जातात त्याचा फॉर्मची फीज ही काय सर्वाधिक आहे. मग हा जो प्रकार आहे हा प्रकार चुकीचा आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं आणि त्या आधारावरती काय म्हटलं गेलं आहे बाबा MPSC कडे जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे. हे आपण 2023चा विषय बघितला. यासोबत तलाठी भरतीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे मानधनाऐवजी वेतन श्रेणी याला मंजुरी दिली गेली आहे. म्हणजे यामध्ये महसूल विभागातला 4थ्या क्रमांकाचा जो अधिकारी महसूल सेवक जो आहे याचा समावेश हा 4th श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकाची मागणी होती. याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याचा मुद्द्यावर सकारात्मक चर्चाही करण्यात आली आहे. म्हणजे महसूल सेवक आहे तो सगळ्यात तलाठी जो असतो महसूल सेवक जो आहे तो तलाट्याला सहकार्य करत असतो. मग ह्या संदर्भामध्ये त्याच्या अनुभवाच्या आधारावरती त्याला वाढीव गुण देऊन जर तो परीक्षेत उपस्थित बसत असेल तर त्याला अधिकचे गुण दिले जाऊन त्याला या प्रक्रियेमध्ये कायमस्वरूपी केलं जाऊ शकतं. तो तलाठी भरतीवरती नियुक्त होऊ शकतो असं एक ढोबलमानाने या ठिकाणी सांगितलं गेलंय. महसूल सेवकाचे प्रश्न प्राधान्य सोडण्यात येतील असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलंय. आणि यानुसार काही महिन्यापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांचा चर्चा ही करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांच्या 4th श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था ही करण्यासाठी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यावेळी त्यांनी हा मुद्दा सांगितला. म्हणजे काय पर्यायी व्यवस्था काय की प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांनी तलाठी भरतीमध्ये काही जागा या महसूल सेवकासाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत आणि त्यातील त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना गुण वाढून त्यांना तलाठी पदावरती आणलं जाऊ शकतं. महसूल विकास अधिकारी जो आहे यावरती त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण आहे अशा पदावरती जेवढेही काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. आणि ह्या सुवर्ण संधीला आपल्याला जर पकडायचं असेल तर आपल्याला महत्त्वपूर्ण काय करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरला येऊन आपल्याला बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. आता यातला अजून एक महत्त्वपूर्ण बाब आहे बघा
म्हणजे एका साईडने सांगितलं बा आकृतिबंध तयार झाला आहे, सगळं झालं आहे आणि जिल्हा निकाय याची जाहिरात ही लवकरात येईल असंही एका साईडला म्हटलं आहे. त्या अनुषंगाने नांदेड या ठिकाणाहून या जिल्हा निकाय तलाठी भरतीसाठी रिक्त जागांची जाहिरात म्हणजे आकृतिबंध जो आहे तो इथं समोर आला आहे. आणि यामध्ये काय सांगितलं आहे, जिल्ह्यामध्ये एकूण पदांची संख्या किती, तलाठी पदांची संख्या किती आहे, 570 आहे. आणि यापैकी सध्या कार्यरत 530 आहे. आणि एकूण ग्राम महसूल अधिकारी जे आहे म्हणजे तलाठी यांची रिक्त पदं किती आहे, 40 ही रिक्त पदं ही या ठिकाणी स्थित आहे. मग आता यामध्ये यांनी काय केलं आहे की प्रवर्गानुसार याची विभागणी केली आहे. सगळ्यात जास्त खुला वर्ग जो आहे याला 40 जागा आहेत आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय वर्ग जो आहे त्याच्यासाठी 11 जागा आहे आणि बाकीच्या जागा ज्या आहेत इतरांसाठी डिस्ट्रीब्यूट ह्या केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे नांदेडमधनं ही आपल्याला आकृतिबंध जो आहे इथलचा स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून सुद्धा असे आकृतिबंध हे समोर येणार आहेत. त्यामुळे तलाठी भरतीची प्रक्रिया मार्च एंडिंग किंवा एप्रिलमध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व परीक्षांच्या जाहिराती या मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता ही सांगितली गेली आहे. आणि या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी ही आपल्यासाठी घेऊन येत आहे काय की संपूर्ण सरळ सेवा बॅच ही आपण घेऊन येत आहोत. या संपूर्ण सरळ सेवे बॅच अंतर्गत तलाठी भरती असेल, त्यानंतर जलसंधारण असेल, आरोग्य विभाग असेल, वनसेवक असेल, ग्रामसेवक असेल, महानगरपालिका असेल, कृषी सेवक असेल, भू अभिलेख असेल, या सर्व पदांच्या पदभरतीची प्रक्रिया ही करिअर ऑर्बिटच्या माध्यमातून ही आपण या ठिकाणी वर्ग हे आपण घेतले जाणार आहेत. आणि या संदर्भामध्ये प्रत्येक बॅच ही आपली 699ला आहे. तलाठी भरती बॅच 699ला आहे आणि इतर बॅचेस सुद्धा प्रत्येकी 699 रुपयाला उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण सरळ सेवा ही जी बॅच आहे ही आपल्याकडे केवळ 1299 रुपयामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण सरळ सेवा बॅच ही MPSC, TCS, IBPS कोणताही पॅटर्न असला तरी आपल्याला या ठिकाणी उपयुक्त होणार आहे. आणि तलाठी भरतीची बॅच सुद्धा आपली तिन्ही फॉर्मॅटमध्ये ही आपण चालवत आहोत. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही स्वरूपामध्ये MPSC गेली तरी तुम्हाला यामध्ये फायदा हा 100% होणार आहे. त्यामुळे वाट बघू नका, लगेच एनरोल करा, आपलं नाव नोंदवा. खाली दिलेली लिंक आहे, त्यासोबत खाली दिलेला क्रमांक सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं नाव नोंदवून आपण ह्या बॅचमध्ये समाविष्ट व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.